प्रकाश देत असतात, चमकतात. सूर्याचे किरण पडले तर अजून जास्त त्याच्यापासून फोकस निर्माण होतो. तसं या ठिकाणी आम्ही जो कंठामध्ये धारण केलेला आहे तो कोणता मणी धारण केला? कृष्णमणी धारण केला. आणि त्या कृष्णमण्याचा अवघाजनी प्रकाश म्हणजे जगद्गुरु तुकोबारायनं स्वतःही कृष्ण नाम घेतलं आणि पूर्ण विश्वाला कृष्ण नामानं ढवळून काढलं. हरि भजने हे धवळले जग, हरि भजने धवळले भजने हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. स्वतः तर कृष्ण नाम कृष्ण हे कंठामध्ये धारण केलंच केलं, पण पूर्ण प्राणीमात्रामध्ये त्याचा प्रचार केला. संत नामदेव महाराज पंजाबपर्यंत गेले. हो, ठिकठिकाणी जाऊन नामस्मरण प्रत्येकाकडून करून घेतलं, स्वतःही केलं, समाजाकडून करून घेतलं. आज आपण माऊलीच्या सोहळ्यात जाऊन बघा. आता आम्ही याला आलो होतो नाथांच्या सोहळ्याला. काय समाज, किती 5-5, 10-10 लोक, लाख लोक येतात. सगळ्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण. ही जगद्गुरु तुकोबारांनी केलेली किमया आहे. संत सम्राट ज्ञानराज माऊलींना हे केलेलं सामर्थ्य आहे की संपूर्ण जगामध्ये नामाचा प्रचार केला. त्याचं कारण असं आहे, नाम हे उद्धारक आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. नामस्मरण हे मनुष्याचा उद्धार करू शकतो. म्हणून एक अर्थ असा आहे की कंठी धरिला कृष्णमणी आणि अवघाजनी प्रकाश सगळीकडे. आणि सगळ्या संतांचा हाच प्रयत्न आहे. संत कबीरदासजींचं तर खूप सुंदर ते आहे. ते म्हणतात, काय म्हणावं या लोकांना, कधी कृष्णाचं नाम वगैरे घेत नाही. जन्म तेरो बातो ही बीत गयो रे तूने कबहुन कृष्ण कयो. जन्म तेरो बातो ही बीत गयो रे तूने कबहुन कृष्ण. संत कबीर म्हणतायत की काय म्हणावं ह्या लोकांचं, सगळ्या गप्पा करण्यात गोष्ट वय चाललेलं आहे, आयुष्य चाललेलं आहे. काही आपल्या हाती येत नाही, पण रिकाम्या गप्पा करायला खूप लोकांना छंद असतो. इकडचं काय चाललंय, तिकडचं काय चाललंय. काही राजकारणाचं वार असलं तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? मला तर वाटतंय असं होईल भाऊ, पण कोणी आलं तर तुला काय भेटणार? आमचे भाऊ सांगायचे, माणसं कोणाचंही वर्णन करीत राहतात. अरे घोड्याचं शेपूट खूप लांब आहे, पण तो त्याच्या गोमाशा होईल, तुला काय फायदा? विठाला विठाला
व्यर्थ गप्पामध्ये जन्म तेरो अनंत वाचाळ. अनंत लोक अनंत प्रकारच्या गप्पा मारत राहतात, पण कृष्ण नाम मुखामधून घेत नाही. म्हणून कबीरदाजी म्हणतात जन्म तेरो बातो ही बीत गयो रे तूने कबहू न कृष्ण कहो. 5 बरस को भालो भोलो अब तो 20 भयो. मगर 25 माया करन देश विदेश गयो रे तूने कबहू न कृष्ण कहो. जन्म तेरो तो ही बीत गयो रे तूने कबहू न कृष्ण. संपूर्ण जीवनाचा आराखडा सांगितला कबीरदाजीनं. 5 बरस को बालो भोलो. 5 वर्ष तर असं बाया भोळ्यापणामध्ये निघून जात. लहान लेकराला काय कळतं? शाळेत जरी गेलं तर तो बळजबरीनं जातो. मी एका पोराला विचारलं होतं, बोले अरे तू स्कूल में कब जाता है? बोले सुबह की स्कूल में जाता है कि दोपहर के? बोले मैं नहीं जाता, ये घर में के उल्लू के पट्टे मुझे भेजते. बोले मैं नहीं जाता. विठल विठल. 5 बरस को बालो भोलो अब तो 20 भयो. मगर 25 माया कर. 25 वर्षामध्ये पैसा 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 पैसा. 30 बरस की अब मती उपजी तो लोभ बढ़्यो नित नयो. कोड़ी कोड़ी माया जोड़ी अबहु न तृप्त भयो रे तूने कबहू न कृष्ण. बाळपण गेले नेनतन तारुण्य देशे विषय व्यथा. आणि आता महाराजांनी सांगितलं की वृद्ध वय. ते कडवं कबीरदाजींचं राहिलंच ना आपलं सांगायचं. वृद्ध भयो जब आलस घेर्यो कफनित कंठ छयो. म्हातारा झालं की मग कफ वगैरे तयार होतो, खोकत राहतो. सतसंगत नाही अमृत पियो बिरथा जन्म गयो. जन्म तेरो बातो ही बीत गयो रे तूने कबहू न कृष्ण कहो. ये दुनिया मतलब का नाता झूठो ठाठ ठयो. कहत कबीर सुन भाई साधो तू क्यों भूली रहो रे तूने कबहू न कृष्ण कहो. म्हणून कृष्ण नाम राम नाम हे घेत राहा, कारण हे 2 नाव फार सोपे आहे. भगवंताचे अनंत अवतार आहे, पण हे सगळे जप तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला जर आम्ही सांगितलं नृसिंह नृसिंह नृसिंह, लोक म्हणते आमची जीवच वळत नाही. आमचे चुलत काका होते ना, ते दवाखान्यात ॲडमिट होते.
तर ते सिस्टरला शिफ्टर म्हणे. ते म्हणायचे हो शिफ्टर. तर ती म्हणायचे बाबा असं काय म्हणतो, मला सिस्टर म्हण. माझी जीभच वळत नाही म्हणायचे. मला तसं जमलं तसं म्हणतो बा. मागे एकदा काय झालं होतं, बेलगावचीच गोष्ट आहे, आता त्या माणसाचं नाव सांगत नाही, फक्त विठ्ठल भाऊचं नाव घेतो. ते काय झालं, ते मग आमच्या कामावर होतं आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणले बाबा आज चापडगावला जाता येणार नाही, आज आगास खांड आहे म्हणलं आगास खांड. माझं डोकं चक्कर करायला, काय बा आगास खांड. म्हणलं आता हे विठ्ठल भाऊला तर कदाचित विचारून पाहू. मग विठ्ठल भाऊला विचारलं, म्हणलं आगास खांड काय. म्हणले 15 ऑगस्ट. म्हणलं बाबा 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 विठ्ठल भाऊला अभ्यास आहे, म्हणलं आपल्याला काही डोकं काम करणार नाही. विठ्ठला भगवंताचे जे नाम आहे ते नृसिंह नाव कोणाला घेता येणार सांग, घेता येणार नाही. पण ठीक आहे, परशुराम आपण म्हणू शकतो, पण ते भलतेच गरम आहेत ना, त्याच्याने एवढा आनंद होत नाही. परशुरामजी एवढे गरम आहेत की ते जनकनगरीमध्ये आले ना तर सगळे राजे उठून उभे राहिले आणि ज्यांच्याकडे पाहिजे ते माणूस उठून त्याचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव सांगतो. त्यांना पाहून ते पुढं दाखव म्हणून, ही गाडी जरा पुढं दाखव म्हणून, एवढा रागीट कार्यक्रम होतात, एवढे क्रोधाविष्ट. हे जनक बतला मुझे ये धनवा किसने तोडा आहे. मग असे तर काय महाराज मिळत असणार. म्हणजे 2 नाम फार आनंदी आहेत, त्यांचं रूपही फार गोजिर साजिर आहे, राम नाम आणि कृष्ण नाम. हो, आमच्या आजी बरं का, त्या नेहमी म्हणतात राम नाम लाडवा, गोपाल नाम घी आणि कृष्ण नाम खीरखांड घोळ घोळपी, असं ते म्हणतात. रामनामामध्ये कृष्ण नामामध्ये खूप आनंद आहे. त्यांचं कार्यही तसं आहे, अवतार कार्य फार श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात कंठी धरीला कृष्ण म्हणी आणि अवघा जनी प्रकाश. संपूर्ण जगामध्ये आम्ही त्याचा प्रकाश टाकलेला आहे, त्याला जगाला ढवळून काढलं. दुसरा एक त्याचा अर्थ असा आहे की कंठी धरीला कृष्ण म्हणी म्हणजे मी स्वतः कृष्ण आहे, त्याच्यामुळं मला जगामध्ये सगळे कृष्ण रूपच दिसत आहे. स्वये झाला आपण तयाशीचे हे जग अवघे ब्रह्म. स्वतः आम्ही कृष्णरूप आहोत, तुम्ही आम्ही सगळे कृष्णरूपच आहोत. कृष्णरूप म्हणजे चेतनता, ती सत्ता. आपलं हे जे शरीर चाललेलं आहे ते कृष्णानं चालवलेलं आहे, भगवत सत्तेनं हे चाललेलं आहे. चाले हे शरीर कुणाची आहे सत्ते, म्हणून आपण कृष्णच आहोत. आणि आपण कृष्ण आहोत अशी ज्या वेळेला मनुष्याला अनुभूती येते, त्याला जगामध्ये तुम्ही कुठेही जरी पाहिलं तरी त्याला कृष्णच दिसतात. हरी बाहेर हरी हरी आता हरी बाहेर हरी हरीने घरी कोण दिले. खूप सुंदर प्रमाण आहे. आपलं नाव प्रकाश महाराज आहे ना, सतीश महाराज. मला ते प्रकाश महाराज पण येतात ना आपल्याकडे. हां हां बरोबर, मी तेच म्हणा. मला वाटलं हे प्रकाश महाराज होते. तर या ठिकाणी आपला जो प्रतिपाद्य विषय आहे की आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडले. अंतःकरणामध्ये कृष्ण रूपाची अनुभूती आली म्हणजे जगत कृष्ण रूप होऊन जातं, असं त्याचा अर्थ आहे. ती अनुभूती ज्यांना ज्यांना ज्या ज्या भक्तांना आलेली आहे
एका गवळणीला ती अनुभूती आली, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब ओहीने घेरा. त्या गवळणीला अनुभव आला की मला आता जिकडे तिकडे कृष्णच दिसत आहेत. ते फार उच्चतम अशा प्रकारची भूमिका आहे. पण ज्यांनी खूप प्रेमानं कृष्ण नाम गायलेलं आहे ते श्रीमद भागवताच्या एकादशी स्कंदामध्ये काही काही श्लोक आलेले आहेत. शृण्वन् सुभद्राणि रथांग पाणिर जन्मानि कर्माणि च यानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि गायन विलज्जो विचरेद संग. असं ज्यांनी आपलं कृष्णमय जीवन बनवलेलं आहे त्याला ती अनुभूती प्राप्त होते. जसे जगद्गुरू तुकोबाराय आहेत, त्यांनी आपलं जीवनच विठ्ठलमय बनवलं होतं. विठ्ठल आमुचे जीव, आगमनिगमाचे स्थान विठ्ठल, विठ्ठल सिद्धीचे साधन. विठ्ठल बापमाय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही विठ्ठल. म्हणून महाराजांच्या तुकोबारांच्या रोमरोमामध्ये विठ्ठलाचं दर्शन व्हायचं. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. तसंच या ठिकाणी कृष्ण नामाची अनुभूती सांगतायत की आम्हीच कृष्णरूप असल्यामुळे जगत सगळं कृष्णरूप झालेलं आहे. याचा असा अर्थ आहे की कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. मग आता या जगामध्ये ही जी आम्हाला अनुभूती आलेली आहे तीच अनुभूती आम्ही एकमेकांमध्ये वाटत आहोत. असं दुसरं स्पीकरवाले थोडे आवाज कमी ठेवला. एकदा गायन करू लागले की ते वाढीतं पोरग. आपल्याला थोडं कानाला कर्कश होऊन जातं. ते आवाज प्रमाणामध्ये पाहिजे, नाही तर ते एक ध्वनी प्रदूषण आहे. त्याच्याने आनंद येत नाही. काल मी कीर्तन ऐकायला बसलो होतो, असे आवाज होते की असे हादरे बसत होते. त्याच्याजवळ बसलो, मला इथं कशाला बसलो असेल बघ. मग कधी कधी असं वाटतं कुठतरी कोपऱ्याला जाऊन बसा. बरं, हे कसं आहे, सगळी गाणारी मंडळी वाजवणारी मंडळी त्याला खुनीत राहते, त्याची कोण चूक नाही. ते काय करणार आहे सांगा. ते त्याचं असं काम असतं, गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छान की सगळेच असं ते वाढीत राहतं. पण लोकांना, आपल्या सांप्रदायिक लोकांना हे लक्षात येत नाही की स्वयंपाकामध्ये मीठ किती लागतं.
याचं गणित पाहिजे. महिलाला जसं याचं गणित असतं की आपल्याला जर अर्धा किलोचे भाजी करायची त्याला मीठ किती वापरायचं का त्याच्यात एखादा पुडा सोडायचा अगं ते त्याच्यात एक चव येईल एवढं. तसंच हे जे असतं वाद्य वगैरे हे उपांग आहेत, हे फक्त त्याच्यात चव निर्माण झाली पाहिजे का असं भूकंप झाल्यासारखं वाटलं पाहिजे. सांगा बरं तुम्ही. मी त्या गेवराईकडे गेलो होतो, तिथं 2 मृदंगाचार होते. हे तर आता माझे ओळखीचे आहेत म्हणा, ते अनोळखी होते. आणि मग ते पाहिलं त्यांचं ते आवाजाने इतका वाढवलं होतं, इतकं सगळा मंडप असा हादरत होता. मग मी म्हटलं बाबा तुम्ही आवाज कमी करा. एका जणाला म्हटलं तुझे माईक काढून घे. ते माईक काढायच्या आधी तर तेच गेले निघून. अरे बापरे म्हणलं आता अवघड नाही. आणि या दुसऱ्याने जर केलं तर कसं मग आता सगळी एका खांबावर द्वारका राहिली ना. या गोष्टीचा राग मानायचा नाही, सगळ्याला आनंद होईल एवढं आपलं कर्तव्य आहे. ध्वनी तेवढाच द्यायचा, जास्त वाढवायचं नाही, ज्याला आनंद होईल. आम्ही आमच्या भगवान बाबाचं पुण्यस्मरण करतो ना, अगोदरच माईकवाल्याला सांगून दिलेलं आहे, कोणी किती खुणवलं तर माझ्याकडे बोट दाखवायचं, त्यांना विचारू. मी समोर बसलेलो असतो. त्याला ती चांगली आयडिया आली. गाणारं खुणवो वाजवणारं खुणवो, तो म्हणतो त्यांना विचार. मग कोण विचार राहिलं चालून द्या. त्याच्यामुळे सगळ्याला आनंद येतो, एक विशिष्ट आनंद येतो. असो म्हणून लक्षात राहू द्या भाऊ, सगळेजण गायला लागले. एकतर हे गायक लोक सगळे माईक असे तोंड लवलो म्हणते, इतक्या अंतरानं बोलायला पाहिजे. ते काय गुलाबजामुन आहे का? पण ते लहान ते एक आदर, प्रत्येकाला एक सवय लागलेली असते. असो, आपला जो प्रतिपाद्य विषय आहे की काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आता हा काला एकमेकाला द्यायचा म्हणजे काय करायचं तर कृष्ण नाम एकमेकाला वाटायचं, ही पहिली गोष्ट. आणि कृष्णरूप झाल्यामुळं जीव ब्रह्मैक्य काला ज्याला म्हणतात की बाबा मीही कृष्ण आहे आणि तूही कृष्ण आहे. जसं आपण राम राम म्हणतो म्हणजे मीही राम आहे आणि तूही राम आहे, त्याला ऐक्याचा काला म्हणतात. पहिला नामाचा काला आहे, हरिनामाचा खिचडी काला. हो, हे सगळ्यांकडून नामस्मरण करून घ्यायचं हा एक काला आहे. स्वतःही करायचं, लोकांकडून करून घ्यायचं. दुसरी गोष्ट मी कृष्ण आहे तुम्ही कृष्ण आहात, त्या ऐक्याचा काल आहे. आणि तिसरा प्रतीक म्हणून दहिलायाचा काल आहे. हे सगळा काला आम्ही एकमेकाला असं वाटू. पण त्याच्यात थोडंसं गमक असं आहे की वैष्णवनिका संभ्रम, संभ्रम शब्दाचा अर्थ समारंभ, उत्सव. हो, जसं सप्ताहाचा हा एक उत्सव आहे, हा समारंभ आहे. काय नेहमी नेहमी थोडंच असे लोक जमत असतात. शाळेमध्ये काही समारंभ असतात, 26 जानेवारी आहे, तिथे मुलं जमतात, सगळे येतात, शिक्षक लोक येतात, अधिकारी लोक येतात, एक समारंभ असतो. झेंडावंदन काही ते काही रोज रोज असतं का? रोज रोज नसतं. त्यावेळेला भाषण वगैरे होतात. एका जणाला उभं केलं भाषणाला, तो म्हणला बालमित्रांनो, शिक्षक वर्ग सगळ्यांना माहिलं, आज आपण या ठिकाणी कशाला जमलेलो आहोत कारण आज 26 जानेवारी. काल आपण इथं कोणीच आलो नव्हतो कारण काल 25 जानेवारी आणि उद्या आपण कोणीच येणार नाही कारण उद्या 27 जानेवारी. आजच का जमलो तर आज 26 जानेवारी. एवढं बोलून मी माझं भाषण एक विशिष्ट कालावधीमध्ये ते सगळं असतं. तसं हा सप्ताह काही तुम्हाला वर्षभर थोडं चालतो, एक 7 दिवसाचा हा कालावधी आहे. याच्यामध्ये एक समारंभ तो शब्द आहे आणि यामध्ये काला वाटू एकमेका मोठ्या उत्साहानं. पण एक महत्त्वाचा शब्द आहे वैष्णवनिका. वैष्णवनिका म्हणलं की अधिकाराचा विषय आला. वैष्णव म्हणजे केवळ गळ्यात माळ घातली ना, असं टपुरा गंध वगैरे लावला तो वैष्णव आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीर पराई जाने रे. ते खूप सुंदर पद आहे की त्या वैष्णव कोणाला म्हणायचं. पहिली गोष्ट तर जे 24 एकादशी करतात, 5 पर्वकाळ करतात, तो वैष्णव आहे. आणि जे लोक जगद्गुरू तुकोबारांनी सांगितल्याप्रमाणे वागतात, ज्ञानोबारांनी सांगितलं त्याप्रमाणे वागतात, केवळ पाठपाठांतर करत नाही,
त्यांनी आपल्याला या भागवत धर्माचे काय काय नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमामध्ये जर जे वाटतं तर त्याला निका म्हणतात. निका म्हणजे ज्याच्यात काहीच भेसळ नाही. आपल्याकडे एक शब्द आहे निरदूध. इकडे काय म्हणतात त्याला? निरच म्हणतात ना, अजून दुसरा काही शब्द? निरस. निरस दूध म्हणजे काय? बिगर पाण्याचं. हो, नाहीतर ते दूधवाला येतो शहरामध्ये, ते म्हणतात आज लईच पाणी नाही ना, ना पाणी नाही टाकलं ना, म्हैस पाण्यात बसली होती. म्हणजे आधा दूध आणि आधा पाणी, जादा झाले तो बेमानी. तर पाणी टाकायचं, फक्त ढवळा रंग दिसला पाहिजे. पण ज्याला निरस दूध म्हणतात, की जे आपण आता धार काढलेलं आहे आणि ते तांब्यामध्ये आहे, त्याला निरस दूध. त्याला तसं निका वैष्णव हा अधिकाराचा विषय आहे. कारण परमार्थामध्ये 3 माणसाला वगळून टाकलेलं आहे. 3 माणसाला. अज्ञश्य अश्रद्धानश्य संशयात्मा विनश्यती. अज्ञानी लोक परमार्थात काहीच कामाचे नाही. अज्ञश्य अश्रद्धानश्य, ज्याची संतावर श्रद्धा नाही, ग्रंथावर श्रद्धा नाही, देवावर श्रद्धा नाही, असे माणसं काहीच कामाचे नाही. आणि संशयात्मा, ज्या माणसाला प्रत्येक गोष्टीवर संशय येतो. हे कसं होऊ शकतं, ते कसं होऊ शकतं, असं कुठं होऊ शकतं का आणि तसं कुठं होऊ शकतं का, अशा प्रकारचे ज्यांना संशय येतात कोणत्या कोणत्या गोष्टीवर. रामायण चालू असलं तरी माणसाला संशयच येतात खूप. ते रावणाला 10 तोंड होती, ते एका अंगावर कसा झोपत असेल, तर याच्याकडं तो कधी म्हणला की माई सोय कर, का मला एका अंगावर व्हायचं आहे, आता काहीतरी करावं लागेल. असे काही काही लोक विचारतात. नाही विचारायच्या त्या गोष्टी विचारतात. मला एखाद्याने सांगितलं, म्हणजे महाराज कुंभकर्णाच्या बायकोचं काय नाव? मला माहीत नाही, मग कशाला रामायण सांगू? तुला काय घेणं आहे त्याच्या बायकोशी? कुंभकर्णाच्या बायकोशी तुला काय घेणं आहे? का तो काही नातं गोतं हे, का तो मेहुणी हे आहे, कोण नेमकं? म्हणजे नाही त्या गोष्टी माणसं विचारत राहतात. अशा प्रकारचं जे हे लोक या परमार्थातून वगळून टाकलेले आहेत. म्हणून अधिकाऱ्याचा हा विषय वैष्णवनिका. जे वैष्णवनिका आहे की ज्यांनी खरोखरच साधू संतांच्या शब्दाला तडा दिलेला नाही आहे, त्यांनी जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे जे वर्तन करतात. तुका म्हणे करुणी दावी आणि त्याचे पाय माझे. अशा या अधिकारी लोकांमध्ये आम्ही हा प्रसाद देऊ. त्यांच्याकडून नामस्मरण करून घेऊ, त्यांना कृष्णरूप समजून त्यांना कृष्ण ऐक्याचा काला देऊ, दही भाताचा काला देऊ. हो, आणि हा काला तसा इतर ठिकाणी फार दुर्लभ आहे. त्याच्यामुळं हा काला देत असताना आम्ही थोरा मोठ्यांना, अधिकारी देवाधिकांना वाकुल्या दाखवू, असं तिसऱ्या वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि हा आनंद उपभोगत असताना आम्ही अधिक जो शब्द घातलेला आहे, म्हणजे उत्तम लोकामध्ये राहणारे देव. ब्रह्मादिका, पहिली गोष्ट ब्रह्मदेवाचं नाव घेतलं. ब्रह्मदेव म्हणजे काही हा सामान्य नाही आहे. संपूर्ण हे 14 तळाची माडी ज्याने निर्माण केलेली आहे.
सृष्ट्वा पुराणी विविधान्यजयात्मशक्त्या वृक्षान् सरिसुपपशून् खगदंशमच्छान् तैस्तैरतुष्टहृदयं पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधीशनं मुदमापदेवाः. ब्रह्मदेवानं हे सगळे लोक निर्माण केलेले 14 ताळची माडी आहे. महरलोक, तपोलोक, जनलोक वगैरे, अतल वितल सुतल तलातल पाताल. कोणत्या लोकामध्ये काय करायचं, कोणत्या लोकामध्ये काय करायचं, मृत्यूलोकामध्ये काय काय करायचं, किती मोठा याचा विस्तार आहे या मृत्यूलोकाचा, हे काही आपल्याला कळणार नाही. कुठपर्यंत हे सगळं लांब आहे, कोणती किती लांबी रुंदी आहे वगैरे, इतकं ते ब्रह्मांडाची निर्मिती करणारा हा ब्रह्मदेव आहे. पण एवढा मोठा जो आहे त्यालासुद्धा आम्ही वाकुल्या दाखवू. पण मोठ्या माणसाला वाकुल्या दाखवणं एवढं सोपं नाही. गावातलं एखादं पाटील असलं तर त्याच्यातसुद्धा माणसाला भीती वाटते. गावच्या पाटील असलं तर त्याच्या कुत्र्यालासुद्धा एकदम हाड म्हणता येत नाही. अहो हाडा, त्यालासुद्धा एकदम हाड म्हणता येत नाही. मोठ्या लोकांच्या नादी लागणं एवढं सोपं आहे का सांगा तुम्ही. आता हा ब्रह्मदेव किती मोठा आहे, किती मोठा आहे. आणि ब्रह्मदेवाला वाकुल्या दाखवायच्या. वाकुल्या दाखवायच्या म्हणजे लहानपणी जसे लहान लहान लेकरं एखादी चवदार वस्तू झाली तर मग ते खाताना मिटक्या मारायच्या आणि मग दुसऱ्याला आपलं टुकटुक माकड करायचं. असं वाकुल्या दाखवायच्या किंवा जीभ बाहेर काढायची. त्याला वाकुल्या दाखवणं म्हणतात. आणि ते नाथषष्ठीच्या दिवशीसुद्धा, काल्याच्या दिवशी ते वारकरी लोक असं रुमाल फिरवत राहतात. ते ब्रह्मादिकाला वगैरे असे वाकुल्या दाखवत राहतात की तुम्हाला हा आनंद नाही. आजी ओ सामरावती काला पहावया येते. हे सगळे त्या ठिकाणी येतात पण तुम्हाला हे मिळणार नाही. ब्रह्मादिकाला सुद्धा हे अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. विठाल धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. आस करीती ब्रह्मादिक कोणी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यूलोक आस करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. म्हणून ब्रह्मदेवासारख्यांना वाकुल्या दाखवू आम्ही. ब्रह्मादिका मग त्याच्यात इंद्र आहे, चंद्र आहे, वरुण आहेत. इंद्र होणं तरी काही एवढं सोपं आहे का. 100 चांगले यज्ञ करावे लागतात आणि 100 यज्ञाची पुण्याईनं इंद्र होता येतं का. शतमक संपत्ती स्वर्गीची. इंद्र होणं काही सोपं नाही आहे. ब्रह्मदेवाचं ते त्याच गोष्ट सोडून तेवढ्यावर पदावर गेलेल्या देवादिकांना सुद्धा आम्ही वाकुल्या दाखवू. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका. कारण त्याला उत्तम लोक म्हणलेलं आहे. उत्तम लोक म्हणजे असे यज्ञ वगैरे करून वर गेलेले माणसं. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. हे गीतेमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये हे ऊर्ध्व लोकामध्ये, स्वर्ग लोकामध्ये गेलेले देव आहेत, त्यांना आम्ही वाकुल्या दाखवू असं तुकोबाराय सांगतात. कारण या भूमंडळामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही शूरवीर फाकडे आहोत. हो, आम्ही खरे बलवान आहोत. ही गोष्ट महाराजांनी शेवटच्या कडे सांगितली. Oh,
तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे. शेवटच्या कडव्यामध्ये महाराज सांगतात या भूमंडळामध्ये आम्ही सगळ्यामध्ये वीर आहोत, आम्ही बलवान आहोत आणि गाढे म्हणजे श्रेष्ठ. नाही तर काही लोकांचं आडनाव गाढे. गाढे या शब्दाचा अर्थ सगळ्यामध्ये आम्ही श्रेष्ठ आहोत असं तुकोबाराय म्हणतात. पण ती काही महाराजांची अहंकाराची भाषा नाही. ज्यांना परमार्थ करायचा आहे, ज्यांना निक वैष्णव व्हायचं आहे, त्यांना या ठिकाणी सगळ्या शत्रूला जिंकावंच लागतं. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर नरनेत विजयात शूरा अध्ययान च पंडिता इंद्रियाणाम जयात शूरहा असं म्हटलेलं आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियाला जिंकलेलं आहे, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार आदी शत्रूला ज्यांनी जिंकलेलं आहे, हे काही सामान्याचं काम थोडे, ते वीर लोकांचंच काम आहे. रणांगणामध्ये युद्ध करायला काही कोणी जातो का? उगीच आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो का? उगीच संभाजीराजांचं नाव घेतो का? त्याला तेवढं लागतं महाराज, हिमतीवान लागतं. आता बरेचसे लोक पवाडे वगैरे म्हणतात पण तेच थरथर कापतात. पवाडे म्हणतात पण ते असे लटलट कापत आणि भले मोठे मोठ्याने आवाज काढते आणि महाराज निघाले असं म्हणतात. पण ते तसं नाही. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची जी काही धाडस आहे ती सामान्य गोष्ट नाही.
अफजल खानाच्या भेटीला जाणं तुम्हाला काही गंमत वाटली काय का? तिथं काय डाळबट्टीचं जेवण होतं? बरं चला वा बाहेर सावरून बसून विनोद नाही. त्या शाहिस्ते खानाचे बोट काटणे एवढं सोपी गोष्ट नाही, एवढी सोपी गोष्ट नाही. त्याला वीर म्हणतात. ते खऱ्या अर्थानं वीर आहे. ते सैन्याचं काम काही कोणी सैनिक होऊ शकतं का? त्याच्या अगोदर आरोग्य तपासणी असते. कोणी असं फिट होतं का त्याच्यामध्ये? आपल्या मनात लाख असू द्या पण तिथे आरोग्यात फिट झाले पाहिजे ना. तुमची छाती काय म्हणते, तुमचे बाहू काय म्हणतायत, त्याच्यावर ते तपासणी असते. एका जणाला उगीच नाद होता मला मिलिटरीत गेलं पाहिजे, मला मिलिटरीत गेलं पाहिजे, आणि ते कशातच भरायला तयार नाही. उंचीला बुटकं, पुन्हा छातीही बरोबर नाही, आणि नाद तर लई. जसं काही लोकांना ताल नाही स्वर नाही पण म्हणायचं लई नाद. असे असते लोक. मध्ये तोंड खोपासल्याशिवाय राहतात नाही. पण त्याचं ज्ञान तर पाहिजे की नाही? ज्ञान तर पाहिजे नाही. अरे तुला ताल नाही स्वर नाही, तू कशाला अभंग म्हणतो? नाही मला तेवढा अभंग म्हणायचा नाद आहे. त्याला काय अर्थ आहे? त्याप्रमाणे याला फक्त मिलिटरीत जायचं नाद होता. कोणत्याच याच्यात बसायला त्याने. मग रात्री पलंगावर झोपलं आणि त्याला पडलं ना स्वप्न. स्वप्न पडलं आणि स्वप्नात गेलं ते मिलिटरीमध्ये. स्वप्नात बरं मिलिटरीमध्ये गेला, त्याला लगे भरती केलं, सिलेक्शन झालं, आणि हळूहळू म्हणतात त्याचे टप्पे वाढायला लागले. त्याला एकदम मोठं करून टाकलं. त्या जहाजावर युद्धाला पाठवलं. मुख्य त्याच्यातलं कॅप्टन केलं त्याला. हे सगळं स्वप्नात ते कॅप्टन झालं. आणि पुढे शत्रुपक्षाचं जहाज आलं. जसं आता ते इराणचं वगैरे युद्ध चालू आहे ना, तसं युद्ध सुरू झालं. पलीकडच्या शत्रुपक्षातल्या जहाजातून हातबॉम्ब फेकला. हातबॉम्ब फेकला तर यांच्या जहाजाला एक खड्डं पडलं. त्याच्यातून पाणी वर यायला लागलं, भाग भाग भाग. हे स्वप्नातच होतं. हे म्हणले ए घाबरू नका, मी पाणी बंद करतो. त्याच्यात बोटं घातल्या. डोंट वरी, लढो. पुन्हा युद्ध सुरू झालं. मग दुसरा बॉम्ब फेकला शत्रुपक्षाने. त्याची ती जहाजाची डोलकाठी आहे का ना, ती तुटली. आणि ते सैनिक घाबरायला लागले. अरे घाबरू नका, मी आहे. त्यानं हाताने डोलकाठी धरली. हो, मी हलू देणार नाही, लढा. 2 बोटं कशात? तर खड्ड्यात. एका हाताने डोलकाठी धरली, आणि तेवढ्यामध्ये वादळ सुटलं. आणि ते होडगं, ते जे जहाज होतं, असं सगळेजण घाबरले. आणि जेव्हा जोराने हलकावा बसला वाऱ्याचा, असं जहाज झालं. आणि ते पडलं पलंगाच्या खाली पडलं. उठून पाहू राहिलं, एका हातानं शेंडी धरलेली आणि 2 बोटं नाकात घातलेली. मग आता जीव नाही गुदमरायचं तर काय होईल सांगा? विठाल कोणाचंही ते काम नाही. युद्ध करणं हे कोणाचंही काम नाही. काही सैनिक मारले गेले ना, तर आता म्हणले सैनिक जास्त लागतील, सैनिक लागणार. आता काही लोक म्हणाले गावातले लोक न्या. आता गावातले लोक कसे येतील बरं लढायला? म्हणजे लोक पळायला लागले, कोणाला धरायला लागलं, त्याच्यात 7-8 हिजाड्याला धरलं. मग तुम्हाला लढायला यावं लागतं. त्यांनी कधी युद्ध करावं? त्यांच्या हातात बळजबरीनंच बंदुका दिल्या. नाही तुम्हाला लढवं लागलं. मग ते आले उभे राहिले. मग त्या हेजड्याने अशा बंदुका उलट्या धरल्या. इकून धरायचं ते उलट्या धरल्या. मग ते समोरचे सैनिक होतं ते लागले हसायला. आणि त्याच्यातले एक जण म्हणलं, अरे तू योद्धा आहे का हेजड आहे? त्यांनी लगेच बंदूक खाली ठेवली. म्हणजे आगे मा तुने का हिसा पछाना, असं ते लगेच उघडं होऊन जातं. ते विठाला. तसं हे परमार्थ नव्हे लेकराच्या गोष्टी, त्याशी व्हावा पोटी अनुता. हे काही लेकराच्या गोष्टी नाही. तुकोबाऱ्याचं तर आम्ही बळी, आम्ही वीर आणि आम्ही श्रेष्ठ आहोत. त्यामुळं आम्हाला सगळ्यांना कृष्ण नाम देता आलं, कृष्णाऐक्य करता आलं, जीव ब्रह्माचा काला देता आला. आणि दही भाताचा काला देऊन आम्ही आनंद घेणार. तो दही भाताचा काला आपण घेणार आहोत. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखो Bye.
कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे. सहसा या अभंगावर जास्त कीर्तन वगैरे होत नाहीत, पण असं वाटलं या अभंगाचा लोकांना अर्थ कळावा. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण अर्थ माहीत नसताना या अभंग म्हणतो. आपल्याला काही त्याची अर्थदृष्टी नसते, पण परंपरेनं चालत आलेले आपण अभंग म्हणत असतो. म्हणून हा अभंग घेतला व कमीत कमी याचा अर्थाचा बोध सगळ्यांना व्हावा असा हा उत्कृष्ट दर्जाचा अभंग आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे चरित्र असतं ते चरित्र वर्णन करून काल्याचा प्रसाद घ्यायचा. कारण या दहीलाह्याच्या प्रसादाला सुद्धा महत्त्व आहे. पण कृष्ण चरित्र सांगितल्यानंतर त्या दहीची आणि लाह्याचा प्रसाद होत असतो. प्रसाद असतो त्याला स्थानाचं महात्म्य म्हणतात. जसं एखादी वस्तू आहे विशिष्ट स्थानावर गेली म्हणजे त्याचं नाव बदलतं. तुम्ही एक तांब्याभर पाणी आणलं आणि पांडुरंगाला स्नान घातलं आणि स्नान घातल्यानंतर ते एक प्याल्यात घेतलं आणि आता ते तुम्ही चमच्याने वाटायला लागले, त्याचं काय नाव? अगोदर काय होतं? पाणी होतं. ते आता बदललं कारण तुम्ही त्याला भगवंताला स्नान घातलेले. मग त्याप्रमाणे ह्या दही लाह्या घरी आहेत. हे जे आहे ना, हे दही लाह्या तुम्ही घरी खाऊ शकत नाही असं नाही, पण कृष्ण चरित्र श्रवण केल्यानंतर जे वाटल्या जातं तो प्रसाद आहे, तो भगवंताचा प्रसाद आहे. त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी शक्ती आहे, ती आपण घ्यायची. पण कृष्ण चरित्र वर्णन करायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे ते तसं फार अलौकिक आहे. भगवान कृष्ण परमात्मा विशेष करून या गोकुळामध्ये बालगोपालासहित चौर्यकर्म करतात, म्हणजे माखन चोरी करतात. ते माखन चोरी एक भगवंताचं एक विशिष्ट अशा प्रकारचं ती लीला आहे. आणि ते जिकडे तिकडे लोणी चोरायचं, मग गवळणीने येऊन सांगायचं की कृष्णानं असं केलं तसं केलं. ते गाऱ्हाणे सतत गाऱ्हाणे चालायचे. मग यशोदा मैयाने सांगितलं, कृष्णा कायवने का करीतोशी चोरी, तुझं किती सांगू नाही कशी हारी, परे परता तू पळून जाशी दूरी, अनावर या लौकिका बाहेरी, माया करुणा हे करीते बहुत, माया करुणा हे करीते बहुत. काय उणे का करीतोशी चोरी. यशोदेने कृष्णाला सांगितलं की कृष्णा, अरे आपल्याकडं काय कमी आहे म्हणून चोरी करतो. चोरी करायची तुझ्यावर पाळी यावी असं आपल्याकडं काय कमी आहे. मनुष्य चोरी केव्हा करतो? ज्यावेळेला आपल्याकडे त्या गोष्टी नसतात त्यावेळेला माणसं चोरी करतात. मग कशाची चोरी करतात लोक? कोणी पैसे चोरतात, कोणी काही कोणी काही, काही काही तर बिड्या पण चोरतात. असे पण आम्ही चोर पाहिजे. म्हणले मला तलब झाली होती, माझ्याकडे बिडीच नाही राहिली, मग घेतली चोरून. असे काही लोक छोट्या मोठ्या गोष्टी चोरतात. कीर्तनामध्ये काही लोक आवाज चोरतात. आपण पुंडलिकावर ज्या म्हणलं की ते पुंडलिकावर ते आवाज चोरतात. जितका आवाज दिला ते वापरत नाही, ते आवाज चोरतात. काही टाळ्याचा आवाज चोरतात, म्हणजे टाळ्याचा आवाज बरोबर काढत नाही. असं जागेवरच आपलं विठाला विठाला असं कडकडून टाळी वाजत नाही, चोरतात. हे तरी आता उन्हाळ्याच्या दिवशी, थंडीच्या दिवसात तर ते रगासुद्धा बाहेर काढत नाही. एवढ्याला रगा पांघरून येते आणि पुन्हा आतल्या आतच आपलं विठाला विठाला चाललं. असे काही असतात. छोट्या मोठ्या खूप चोऱ्या आहेत, पण कृष्ण परमात्मा चोऱ्या करतात. तर यशोदा मैयाने सांगितलं आपल्याकडे काय कमी, तू का चोऱ्या करतो. काय उणे का करीतोशी चोरी, तुझं सांगो किती नाही कशी हरी, परे परता तू पळून जाशी दुरी. बरं धरायला गेलं तर परा पश्यंती मध्यमा वैखरीच्या वाणीच्याही पलीकडे. तुझं स्वरूप काही आमच्या लक्षात येत नाही. अनावर या लौकिका बाहेर, हे लौकिकातला तुझा विषय नाही, लौकिकाच्या बाहेरचा विषय आहे. मग कशाला चोऱ्या करायच्या. पण ठीक आहे, चोरी करायची, घरामध्ये एवढा मोठा माल
इतक्या गायी होत्या, एवढं दही दूध दुभतं सगळं राहायचं. काही कमी नसताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं बालगोपालाला घेऊन तिथं चोऱ्या करायच्या. त्याचं काय कारण? त्याचं कारण असं आहे की या गवळणी ज्या आहेत, या गवळणी ते सगळं चांगलं सात्विक आहार मथुरेला चोऱ्या विकायला नेत होते. तिकडं जायचे ते सगळे विकण्यासाठी, कुठं कंसाकडं. मग कंस म्हणलं राक्षसी प्रवृत्तीचा, त्याचे सगळे मित्र राक्षस. मग त्यांनी दही खायचं, त्यांनी लोणी खायचं, त्यांनी चांगलं तूप खायचं, आणि इकडं बाळगोपाळ सगळे असे वाळू लागलेत. त्यांना कधी हे मिळायचं? कारण आपल्या शरीरावर जे तेज राहतं ना, ते चांगल्या सात्विक आहारानं राहतं. अशी झणझणीत आमटी खाऊन काही होत नाही, ते मनुष्य तेजस्वी होत नाही. आणि तमोगुणी लोक जे राहतात त्याच्याने तर काहीच होत नाही. हे कांदा लसूण अमुकन धमुकन याच्याने तर काहीच होत नाही. तेजस्वीपणा हा सात्विक आहारामध्ये सांगितलेला आहे. आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धना हा रस्या स्निग्धा स्थिरारुध्या आहारा सात्विक प्रिया. आणि तो सात्विक आहार आपल्या बाळगोपाळांना मिळाला पाहिजे म्हणून भगवंतानं ते चौर्यमंडळ स्थापन करून ते घरोघरी जायचे आणि मग त्या सगळ्या बाळगोपाळाला खाऊ घालत होते. यशोदा माईला म्हणायचे, आई तुला माहिती नाही. अरे हे एक प्रकारचं राजकारण आहे. या आपल्या मंडळाला बलवान करणं फार जरुरी आहे ना. आपलं मंडळ चांगलं हे झालं पाहिजे, बलवान झालं पाहिजे. त्याच्यासाठी हे प्रयत्न आहेत. बालगोपाल असे बलदंड झाले म्हणजे कंसासारख्याला भेटता येईल ना. कंस काही सामान्य आहे का? कंसाला जाऊन मारणं एवढं सोपं थोडंच होतं. विठ्ठल विठ्ठल. भगवान कृष्ण परमात्मा बलराम दादा ज्यावेळेला त्या मथुरेला गेले ना, तर त्यांना मारण्याचे कट रचले गेले. मारण्याचे त्या कोलायपी नावाचा जो हत्ती होता त्याला दारू पाजली. अगोदरच हत्ती, अगोदर एवढा बलवान आणि त्याच्यात दारू. जसं एखादा शक्तिमान माणूस आणि त्यांनी पिऊन घ्या म्हणजे ते जास्तच बिघडल्यासारखं करतो ना. त्याला काही शुद्ध राहत नाही, काही नाही, काही नाही, अशा प्रकारचं त्याचं काम होतं. तसं तो कोल्यापीड नावाचा हत्ती बलवान, त्याला दारू पाजली आणि ते कृष्णाच्या यांच्या अंगावर सोडले. त्याला अंगावर सोडलं तर भगवंतानं त्याची सोंड पकडली, त्याचा दातच उपटून घेतला. हत्तीचा दात, हत्तीचा दात. आपण मांजरीला भेटणारे लोक, हो, अशी आपली स्थिती आहे. ते हत्तीचा दात उपटणं, हत्तीला पकडणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? असं दात उपटून घेतलं आणि त्या दातानं मारली काही राक्षस मारली. अशा प्रकारे तिथे त्या याच्यामध्ये मल्ल होते, मुष्टिक चानूर वगैरे असं त्यांचं वर्णन. मुष्टिक चानूर संहारा मुनी मन मन विहारा नारायण नारायण जय गोविंद हरे. मुष्टिक चानूर वगैरे असे मल्ल होते, दंड ठोपटीत होते आणि बलराम दादांनी त्यांना एकेकाला पकडून असं खाली पाडलं. त्याचं कारण काय आहे? धष्टपुष्ट. बलराम दादांना ते एकदा हस्तिनापूर नांगरानं ओढलं होतं. काही लोकांनी त्या ठिकाणी काहीतरी त्यांना उलटं सुलटं बोलले ना, म्हणले थांबा तुमच्या पाय कोण आली म्हणे, आता तुम्हाला एकेकाला मारीत नाही, तुमचं पूर्ण हस्तिनापूरच उलटं टाकतो, छापा काटा छापा काटा असं ओढून असं उलटं टाकून देतो. म्हणून त्यांनी असं नांगर टाकला होता त्या हस्तिनापुरावर आणि ओढलं मारत. असं ज्याला आपण धुरजड उल्याल वगैरे म्हणतो ना, तसं ते असं दणकन हस्तिनापूर ओढलं. सगळे याचे भांडे गडगड गडगड पडायला लागले होते. बरेचसे लोक तेरगडून पडायला लागले. म्हणजे दादा जरा वाचवा, असं करू नका. म्हणून त्यांनी ते सोडून दिलं. पण अजूनसुद्धा हस्तिनापूर असं आहे, अजूनसुद्धा असं ओढलेले आहे, इतके बलवान. त्याचं कारण ते आहे. म्हणून तर भगवंताने सगळ्याला बनवाल बोलवलं. ती चोरी काही करायची गरज नव्हती, पण आपले बालमित्र बलवान झाले पाहिजे म्हणून भगवान प्रत्येकाच्या घरी जायचे आणि कुठेही परमात्मा चोरी करत नव्हते. जे सात्विक अशा प्रकारचं घर आहे. नवविधा भक्ती करणारे घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे. ज्यांनी मागे खूप तपश्चर्या केलेले अशाच्या घरी भगवान जाऊन ते खातात. परमात्मा कोणाच्या घरी कसे जातील?
जे खरे साधू संत आहेत ते पण असे उठसूट कोणाच्या घरी जात नाही, कुठेही खात नाही. ते अगोदर विचारपूस करत असतात की हा काय खातो, याचं जगणं कसं आहे, याच्या घरामध्ये काही मांसाहार आहे का, अमुक आहे का, तमुक आहे, याची चौकशी केली जाते. उठसूट कुठं बी जायचं असं नाही चालू. म्हणून भगवान कुठेही जात नव्हते आणि गोकुळ सोडून दुसरीकडे कुठंच त्यांच्या चोऱ्याचा बोबाटा नाही. गोकुळ सोडून तुम्ही सांगा की आजूबाजूच्या गावाला काही आहे का बोबाटा, फक्त गोकुळातच. कारण गोकुळामध्येच महान महान तपस्वी जे आहेत ना ते गवळणी झाल्या होत्या, गोपाळ झाले होते. म्हणून भगवान त्यांच्याशी रममान झाले आणि चोरीच्या निमित्तानं भक्तांच्या घराला ते पाय लावत होते. विठ्ठल आणि मग त्या गवळणी त्या बघायच्या, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची आपुरे आज चोरी केली खरे. असे ते गाराने सांगायच्या. यशोदा मैयाने सांगितलं की कृष्णा हे सगळे गाराने मी ऐकून आता कंटाळून गेलेले आहे आणि माझं असं म्हणणं आहे की तू आता काहीतरी शिक्षण घ्यायला पाहिजे, शाळेमध्ये जा. शाळेमध्ये मला कशाला पाठवते आई, म्हणजे शाळेमध्ये शिक्षक लोक ज्ञान देतील आणि ज्ञानानं मुक्ती मिळेल. कृष्णत्वं पठ किं पठामि ननुरे शास्त्रं किमुज्ञायते तत्त्वं कस्य विभोसकस्त्रिभुवनाधीशश्च तेनापि किं ज्ञानं भक्तिरथो विरक्तिरनया किं मुक्तिरे वास्तुते दध्यादिमि भजामि मातुरुदितं वाक्यं हरे पातु आहा. तू शाळेमध्ये जा, तुला ज्ञान मिळेल, ज्ञानानं मुक्ती मिळते. आता ही माया आहे, यशोदा माया आहे, तिला काय माहीत की हा मुक्तीचा बाप आहे. मुक्तिम ददाती ती मुकुंद, हाच लोकांना मुक्ती देणार आहे. पण मायेच्या याच्यामुळे यशोदा म्हणते तू जा. भगवान म्हणतात मी काही जाणार नाही. फक्त कथेमध्ये एवढं वर्णन आहे भागवतामध्ये की भगवान 16 दिवस सांदीपनी गुरुजीकडे गेले, पण ते काही शिकायला गेले नाही. आपले गुरुजी वेद बरोबर म्हणतात की नाही हे तपासायला गेले. असं भगवंताचं त्या लीलेमध्ये वर्णन आहे. आणि मग भगवंताला सांगितलं बाबा तू शाळेत जात नाही तर मग आपल्या ज्या वडिलोपार्जित जे कार्य ते करतो का, म्हणले काय, गाईचं रक्षण करणं. भगवंताने कबूल केलं आणि बाळगोपाळाबरोबर सगळेजण गोपवेश घेतलेला आहे. भगवान पावा घोंगडी घेऊनी पायी संगे गोपाळ घेऊनी गाई. सगळेजण आले, गाई गोपाळ वगैरे सगळेजण आले. रानामध्ये यायचं, गाईचं रक्षण करायचं, गाईला खूप त्या ठिकाणी व्यवस्थित रीतीनं चरू द्यायचं. ज्या वेळेला त्या गाई पाणी वगैरे प्यायच्या, रवंत करत बसायच्या, त्यावेळेला बाळगोपाळ सगळेजण जेवायला बसायचे. तो एक ज्याला म्हणतात आपण एक रानातला आनंद. रानातला आनंद वेगळाच असतो, ते वातावरण वेगळं असतं. ग्रामीण भागातलं वातावरण वेगळं आणि शहरातलं वातावरण वेगळं. शहरामध्ये जसे खूप गजबज असते, घराला घर लागलेलं. इथं ग्रामीण भागामध्ये मस्त हवा असते, शेती वगैरे. आणि त्यावेळेला तर काही विचारायचं काम नाही, मस्त यमुना मैया वगैरे वाहायची, खूप गोड अशा प्रकारचं पाणी, झाडी झुडपे वगैरे खूप सुंदर, सगळे प्रकारचे फळ फूल वगैरे सगळं व्यवस्थित रीतीनं. अशा वातावरणामध्ये ते त्यांचं त्या गाई चारण्याचा कार्यक्रम व्हायचा. नंतर नाना प्रकारचे खेळ वगैरे खेळायचे. बाळगोपाळ खेळत दमून गेले आणि सांगितलं देवा आम्हाला भूक लागलेली आहे, आम्हाला आता जेवायचं आहे. मग ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही. भगवंतानी कबूल केलं. सगळ्या गायी व्यवस्थित आपल्या चारा चरल्या का, रवंत करू लागल्या का एकदा बघा. सगळ्यांनी पाहिलं, या म्हणले आता
आणि मग एक वटवृक्षाखाली चांगल्या सावलीमध्ये सगळ्या बाळगोपाळांना असं व्यवस्थित रीतीनं बसवलेलं आहे, उंचीप्रमाणे बसवलं, कमळाच्या पाकळ्यासारखं दृश्य दिसेल असं सगळ्यांना बसवलं. भगवंतानी तो पंच आपल्या कमरेला बांधलेला आहे, वेणू त्याच्यामध्ये खोवलेला आहे, एक वेताची छोटीशी काठी होती ती इथे दाबलेली आहे. तो सगळा प्रसाद त्यांचा शिदोऱ्या एकत्रित केल्या, तो हा काल्याचा प्रसंग आहे. आणि त्या शिदोऱ्यामधून तुपमिश्रित गाईचं तूप मिश्रित घास असं आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे, वामे पानो म्हटलेलं आहे, म्हणजे डाव्या हातामध्ये. मसृण कवलम तत्फला नेंगुलीशु. मग आपल्या आंघोळीमध्ये काही लोणचे भगवंतांना दाबले होते, म्हणजे जसं मिरची आहे, लिंबूचं लोणचं आहे, कैरीचं लोणचं आहे, असे वेगवेगळे प्रकारचे लोणचे असे दाबले होते. आणि तो तुपमिश्रित घास घेतला. बाळगोपाळांना भगवान तो प्रसाद देत होते. आणि प्रत्येक बाळगोपाळाला असं वाटत होतं की कृष्ण परमात्मा हा प्रसाद मला एकट्याला देत आहे, की माझ्यावर त्यांचं जास्त जीव आहे. ज्याप्रमाणे आपल्या आदरणीय भक्तराज महाराजांच्या बाबतीमध्ये लोक म्हणतात की बाबाचं माझ्यावर लई प्रेम, सगळे तसेच म्हणतात की बाबांचं माझ्यावर खूप प्रेम, तसा तो प्रकार आहे. कृष्ण परमात्म्याचं माझ्यावर विशेष प्रेम आहे असं त्या बाळगोपाळाला वाटत होतं. म्हणून त्या प्रसंगातलं वर्णन करणारा एक श्लोक आहे. तो श्लोक म्हटल्यानंतर आपण मोठ्यानं गर्जना वगैरे करू. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृङ्गवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदौ हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग्बालके. पुंडलीक वरदा श्री गोपाल ज्ञानेश्वर. एक 2 मिनटं भजन होईल, नंतर दही हंडी फुटेल, नंतर शिंके धरिले म्हणायचं, नंतर कंठी धरेला कृष्ण वगैरे वगैरे म्हणून. कृष्ण कन्हैयो नंद जीरो लालो बंसी बजाए मारो बालो कृष्ण कन्हैयो नंद जीरो लालो बंसी बजाए मारो बालो. बंसी बजावे कौवा चरावे, बंसी बजावे कौवा चरावे, बंसी बजावे कौवा चरावे, बंसी बजावे कौवा चरावे. मुरली सुनाए मारो कालो रे, मुरली सुनाए मारो कालो रे, मुरली सुनाए मारो कालो रे, मुरली सुनाए मारो कालो रे. कृष्ण कन्हैया नंद जीरो लालो बंसी बजाए मारो कालो रे. कृष्ण कन्हैया राघवकडे राघव कन्हैयो नंद जीरो लालो बंसी बजाए मारो कालो. रुमाल धरा, रुमाल धरा. कृष्ण कन्हैयो नंद
ऐका रुमाल स्पष्ट ऐका बरं. काम वगैरे फक्त रोक रोक पोरा घ्या. चांगला रुमाल लागा. आपण काय आता ती का ठिकाणी सर्वत्र ठेवलेली असते कृष्णमणी Oh,
आरती भक्त राजाची, विठ्ठल रुक्मिणी प्रियाची. आरती भक्त राजाची, विठ्ठल रुक्मिणी प्रियाची. आले भोगणी, आदरले गजामातनी, पाहो जगनानी पिताची भाकरी सरणी, पुरी अनखाची संपत्ती Amen.